प्रश्न विचारायचा CPPA कल्चर काऊ पीठ काऊ पॅट पीठ. ओके काऊ पॅट पीठ ना इकडे या. हे आपण CPP कल्चर कसं बनवतो हे प्रात्यक्षिक पाहणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला 42 फुटाचा एक कुंड लागतो. 3 बाय 2 बाय 1चा 3 फूट लांबी 2 फूट रुंद 1 फूट खोल असा 42 फुटाचा एक कुंड केला आपण. त्याच्यासाठी दूध देणाऱ्या गाईचं शेण आपण घेतलं 60 किलो. हे आपल्याकडे इकडे दूध देणाऱ्या गाईचं म्हणून त्याचं शेण आपण इकडे ठेवतो. भाकड जनावराचं शेण तिकडे टाकतो. दूध देणाऱ्या गाईचं शेण घेतलं आहे 60 किलो. त्याच्यामध्ये अर्धा किलो आपण खडी क्रेशरची पावडर घेतली, बेसॉल्ट पावडर. ठीक आहे. 200 ग्रॅम आपण घेतलं आहे एक शेल पावडर, अंड्याच्या टरफलाची पावडर आणि 200 ग्रॅम गूळ घेतला आहे. आणि BD 502 ते BD 507 हे मदर कल्चर आहे ते आपण घेतले. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं, हे शेण छान प्रकारे मळून घ्यायचे गुळाच्या पाण्यामध्ये पूर्ण एकजीव करून. आणि त्याच्यामध्ये आपल्याला अंड्याच्या टरफलाची पावडर आणि हे मिक्स करायचे म्हणजे बेसॉल्ट पावडर. हे आपण जे खडी क्रेशर असते डस्ट, खडी क्रेशरचे एकदम सगळे छोटे डस्ट किंवा डस्ट आपल्या बोरवेलमधून जे निघते बोरवेल घेतल्यावर ती आपण पावडर वापरू शकतो. आणि अंड्याच्या टरफलाची पावडर. हे कोण येत करायला आता तुमच्यापैकी? आता ऐका सगळ्यांनी ऐका. 507 BD 507 काय 501 503 ते आपल्या बाहेरून मागून घ्यावं. आपण आपण ते हे कसं डिकम्पोजर कसं मागवलं त्या टाईप थोडक्यात. मग किती घेतले? 200 ग्रॅम शेण किती किलो आहे? शेण 60 किलो. 20 किलो 20 त्रिक 60 किलो. 60 किलो. याच्यापासून आपल्याला 30 किलो CPP मिळणार. अंड्याची पावडर पावडर ती किती? 200 ग्रॅम. 200 ग्रॅम अंड्याची पावडर. अंड्याच्या टरफलाची पावडर नाही. हो हो अंड्याच्या टरफलाची पावडर. 200 ग्रॅम. ती डस्ट आहे खडी आपली. कडी 1 किलो ना? अर्धा किलो. अर्धा किलो खडी. ते भुगा आणतो ते मशीन टरफला आपल्याला आणतो आपण आणि त्याचे हे करतो. हे असं मिक्स करून घ्यायचं. इंग्लिश अंडी चालते. चालते. चालते कॅल्शियमचा सोर्स आहे ते. चांगला अर्धा पाऊण तास आपल्याला हे करायचं आणि त्याचे गोळे गोळे करून तिथं आपल्याला ते थापायचे. पावडर पहिलं डिकम्पोजर मारलेल्यावर झालं माझं होणार की? अशी पत्ती त्याला फक्त त्याला मोकळ्यात आणलं नाही इकडे. मोकळा हरपाडा जात नाही ना म्हणलं काय बघू घे. मी तुला आता पण सांगतो कुठेही जा डोक्याच्या विरुद्ध काय ना काय बघायला भेटते. आपण नाही काय केलेलं कुठे बी जा. पाणी आणा. काय उशारा गेला पाठ पळवून उशाराच काय लागला सारखा. कल्चर आणा सगळे सगळी झाली हो.
त्याच्यात मिक्स करून आणली काय सगळी का करायची? त्यात नाही मध्यभागी नाही. मध्यभागी दोन. हां तिथं थांब. त्याचं नाव सांगा. आता याचं आपण हे काय केलंय BD 502 याला म्हणतात यारो. याचं असं चिमूटभर कल्चर काय करायचं पहिल्या होलमध्ये टाकून द्यायचं. ते होल बुजून घ्यायचा. चिमूटभर. हां त्याच्यानंतर आपल्या नंतर काय 500 3 कल्चर. 503. हां याला म्हणतात कॅमोमाईल. कॅमोमाईल. हां हे 504. कोणतरी 506 ला कोणतरी. तिथं, हां, तिथं. 504 ह्यात 4 कुठले टाकले ती 504 नाव काय त्याचं? आता टाकले 505 ला का 504. ओक बार. 504. ओक बार. ओक बार. 504 ला स्टिनिंग मेटल. ते टाकलं ना तुम्ही. हां मग ते किती आहे? हे 506 डॅन्डेलियन. डॅन्डेलियन. एका ग्रॅम मध्ये किती कल्चर होतं सगळे एक एक पुढे आणली तर? या छोट्या हां 10 कुंड होते. 10. कुंड. कुंड. चिमट टाकायचं. चिमट चिमट टाका 10 कुंड. एक कुंडा 60-70 किलोचे येते मग. 60. म्हणजे अर्धा 30 टन. 30 किलो 30 किलो. 30 किलो खत मिळते. बरं. 60 किलो मध्ये 30 किलो खत. खत मिळते. आता हे काय केलं आपण 502 3 4 5 6 टाकलं. इकडून 2 सुरुवात केली. पुन्हा इकडून करता इकडून पुन्हा 2 3 4 5 6 असं करायचं. बरं ठीक आहे. आता इथे अजून एक टेबल का हे 503 इथे टाकायचं. नाव काय त्याचं? 503 कॅमोमाईल. तीच कल्चर इकडं इकडं टाकायचं. रिपीट होते तो. इकडे विरोध तोंडात जरा आपल्या ऐकण्यात जरा बरोबर. बसते ना कानात. 504 म्हणून स्टिनिंग रिपीट. मेटल. ठीक आहे ठीक आहे. 504. स्टिनिंग मेटल. स्किनिंग नेटल. हां 504 505. हे 505. नाव ह्याची प्राइस किती येते एक ग्रॅम मागवायचं झालं तर आता ते आपण बल्क क्वांटिटी अंदाजे तरी? पाहणार तुम्ही त्याला ऑनलाईन. बघू नंतर ती विराज हे आधी ठीक आहे ठीक आहे. व्हिडिओ. प्राईस हा प्रशिक्षणाचा भाग नाही. ठीक आहे. शिकवणे हा प्रशिक्षणाचा भाग आहे. बरोबर. 506. 506 आहे डॅन्डेलियन. डॅन्डेलियन. म्हणजे इकडून सुरुवात केली का तीच उलटी इकडून करायची? हां बरं. एन टाईप ऑफ. हां यंटा. आणि त्याचे दोन आहे. हे 507 आहे व्हॅलेरियन. काय नाव आहे? व्हॅलेरियन. व्हॅलेरियन. हां हे मधल्या चित्रात अर्धा डब्बा. हे टोपण. अर्धा टोपण. हां टाका. हे सगळं केमिकल आहे ती का जैविक आहेत नाही सगळे? नाही जैविक. सगळे ही. हे सगळे हिमालयातील वनस्पतीपासून हे तयार झालेली औषध आहेत म्हणा. बरं. नावं तरी एकदम ही वाटते ते इंग्लिश. इंग्लिश. त्या वनस्पतीचे नाव आहेत ना. डॅन्डेलियन हे बरोबर आहे. बरोबर. टाकायचं आणि सर्व लिपून कडे दोन्ही टाकणार. कोणत्या? टाकायचं नाही, इथं टाकायचं. मध्येच टाकायचं ती 507. बाकी 502 पासून नाही नाही आता हे 4 टाकाय पाहिजे ना 2 मध्ये. नाही जागा बाबा. झाली ती. सेंटर एक 4 ते 5 दिवसाला पाणी मारून घ्यायचं किंवा किती दिवसात तयार होते? हॅलो 60 ते 70 दिवसात तयार होतो. हे सगळं हे करा. साधं आणि खालचं अजून म्हणून एक 8 दिवसाला असे पोते हे करून आपल्याला त्याच्यावर वलावा ठेवावा लागतो. आणि दर 15 दिवसाला त्याची पलटी म्हणजे मारायची. थंडीचं हिवाळ्यात सुद्धा ठेवावं लागतंय. केवळ थंडी